दुर्गा स्कॉलर ऑनलाईन क्लासमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. 22 फेब्रुवारी 2026ला शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाली आहे. 5वीच्या आपण गणिताची उत्तर सूची बघत आहोत. संपूर्ण स्पष्टीकरणांसह पहिला भाग झालेला आहे. आज आपण 51 ते 75 प्रश्न सोडवणार. चला तर आपण लगेच सुरुवात करूया. 51 नंबरचा पार्ट 2 आहे. याआधी 51 नंबरचा प्रश्न आहे. 35ला 7ने गुणण्याऐवजी 11ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त येईल? तर इथे आपल्याला असं करायचं आहे. 35ला 11ने गुणल्यावर गुणाकार येतो 11 5 55, 5 4 11 3 33 आणि 5 38. आणि जर 7ने गुणलं असतं तर उत्तर काय आलं असतं? 7 5 35, 3 हात 7 3 21 आणि 3 24. जर यांची आपण वजाबाकी केली तर इथे 0 4 आणि 1 म्हणजे 1ने काय 140ने काय होईल? जास्त होईल. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा 52 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती? 5 या संख्या असलेल्या संयुक्त संख्या. आता याच्यामध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? तर 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती? तर एकूण संख्या 19 आहेत. त्याच्यातल्या मूळ संख्या किती आहेत एकूण? तर याच्यामध्ये 3 मूळ संख्या आहेत. आपल्याला संयुक्त संख्या विचारल्यात म्हणून हिच्यातून वजा केल्या तर ते उत्तर येतं 16. म्हणजे 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती असतील? 16 असतील. आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण 5 हे अंक असलेले आपल्याला 5 15 25 35 याप्रमाणे आपल्याला या संख्या आहेत. त्याच्यातल्या मूळ संख्या आपल्याला 5 आहेत. त्याच्यानंतर पुढच्या हिच्यामध्ये आपल्याला 53 आणि 59 या संख्या मूळ संख्या आहेत. म्हणून काय झालं की या 3 वजा केल्या तर एकूण 16 संख्या असतात की त्या संयुक्त संख्या आहेत. त्यानंतर 53 नंबरचा आहे. 45.25 या दशांश अपूर्णांकाचे योग्य पद्धतीने वाचन कसे कराल? 45 दशांश चिन्ह. आता हिच्यामध्ये बघा 45 दशांश चिन्ह 2 5. आता हिच्यामध्ये 45 पूर्णांक दिलेले आहेत 25 दशांश किंवा 4525 45 दशांश चिन्ह 2 5. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? याप्रमाणे आहे 45 दशांश चिन्ह 2 5. जरी आपण त्याला 0.25 म्हणत असलो तरी योग्य गणितीयदृष्ट्या वाचन आपल्याला पर्याय क्रमांक 4लाच 2 मार्क मिळणार आहेत. त्यानंतर 54 नंबरचा 54 नंबरचा क्वेश्चन आहे. 35च्या सर्व विभाजकांचे गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? आता 35चे सर्व विभाजक किती आहेत बघा. 35चे विभाजक 1 आहे, 5 आहे, 7 आहे, त्यानंतर 35 आहे. एवढे त्याचे विभाजक आहेत. आता ह्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजेच 1 × 5 × 7 × 35 यांचा जर गुणाकार केला तर तो आणि बेरीज जर केली 1 + 5 + 7 + 35 याप्रमाणे जर आपण बेरीज केली यांचा गुणाकार येतो 1225 आणि यांची बेरीज केली तर 35 आणि 5 किती होतात? 40 40 आणि 7 47 आणि 1 48 म्हणजे 48 आहे. तर कितीने जास्त? तर ह्यांची काय करायची आपल्याला? वजाबाकी करायची आहे. यामध्ये बघा इथे आपल्याला काय करायचं आहे? 15तून 8 गेले 7 उरले, 11तून 4 गेले 7 उरले आणि इकडे म्हणजे 1177 आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 55 नंबरचा प्रश्न आहे. एका मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम मिठाई आहे. त्यातील 13 म्हणजेच इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे. 17 हे किलोग्रॅम आहेत आणि हे ग्रॅम आहेत. तर यामध्ये 250 ग्रॅम मधून आपल्याला किती वजा करायचे आहेत? 13 किलो 750
50 ग्रॅम वजा करायचे. वजाबाकी करताना बघा 1 किलो बरोबर काय होतात 1000 होतात. म्हणजे जर इथे आपण हे कट केले तर इथे ह्याप्रमाणे होतील, इकडून हातचा घेतला तर, आणि इकडे 6 होतील. आता यांची वजाबाकी करायची. 0तून 0 गेला 0, 5तून 5 गेले 0, 12तून 7 गेले किती उरतात 5, आणि इथे 6तून 3 गेले 3, 0 म्हणजेच 3 किलो 500 ग्रॅम म्हणजेच 3.5 किलो. तर त्या विद्यार्थ्यांना वाटली तर खोक्यात किती मिठाई शिल्लक राहिली तर 3 किलो 500 ग्रॅम. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 3 किलो 500 ग्रॅम, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न आहे बघा. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेंटीमीटर दिलेली आहे आणि उरलेल्या दोन्ही बाजू समान आहेत. म्हणजेच हा कुठला आला, समद्विभुज त्रिकोण आला. म्हणजे याप्रमाणे जर हा त्रिकोण असेल तर या बाजू सारख्या असतील आणि एक बाजू त्याची 14 सेंटीमीटर दिलेली आहे, समान आहे. जर त्रिकोणाची परिमिती काय आहे, सर्व बाजूंची बेरीज, म्हणजेच परिमिती बरोबर. आता इथे काय करायचंय, 14 अधिक, इथे जर आपण x आणि x मानले तर x अधिक x किती होतील, x अधिक x ह्याप्रमाणे केलं. आणि परिमिती किती दिली आहे, 55 दिली आहे. हे 14 काय आहेत, इकडे ॲडिटिव्ह इनव्हर्सला येतील. म्हणजेच काय, इथे बेरीज आहे, इकडे बेरीज व्यस्तमध्ये होतील आणि x आणि x किती होतात, 2x होतात. यांची वजाबाकी केली तर 41 होतात. इज इक्वल टू 2x. हा x गुणाकारात आहे, इकडे x 2x गुणाकारात आहे, तर इकडे 41ला काय येईल, भाग येईल, x येईल. म्हणजेच याचा जर भागाकार आपण केला म्हणून x इज इक्वल टू काय होतं, 2 4, 1 उरला, भाग जात नाही म्हणून 0, पॉईंट दिला त्याच्यावर 1 0 जर घेतला तर 2 5 10, म्हणजे ती किती असेल, x बरोबर किती आले, 20.5 सेंटीमीटर, म्हणजे 20.5 सेंटीमीटर असणार आहे. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, म्हणून योग्य उत्तर आहे 3. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. 57 नंबरचा. एका बागेत एकूण इतके फुलझाडे आहेत, त्यात 206 झाडे मोगऱ्याची, 515 झाडे जाईची आणि 618 झाडे कशाची, सदाफुलीची. तर उरलेली गुलाबाची झाडे किती. म्हणजे आपल्याला या तिघांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे 206 अधिक 515 अधिक 618 या सगळ्यांची बेरीज करा. 8 आणि 5 13, 13 आणि 6 19 होतात. हातचाला एक 19, 1 2 3 हे 3 झाले, 6 + 5 11, 11 + 2 13 झाले. इतके झाले आणि बागेमध्ये इतके झाडं आहेत, तर गुलाबाची झाडं किती असतील आणि आपल्याला पर्सेंटेज विचारलेले आहेत. म्हणजे यांची वजाबाकी करा. 2060 मधून काय करायचं आपल्याला, 1339 वजा करायचे. म्हणजे 10तून 9 गेले 1 उरला, 5तून 3 गेले 2 उरले, 10तून 3 गेले 7 उरले आणि 1तून 1 गेला 0. इतके झाडं काय आहेत, गुलाबाचे आहेत. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, शेकडा विचारलेला आहे. म्हणजेच एकूण झाडांपैकी इतके काय दिलेले आहेत, 721 गुलाबाचे झाडं आहेत. मग इथे काय करायचं आहे, 721 गुणिले 100% भागिले काय करायचं आहे, 20/60 एकूण झाडांपैकी असं करायचं. आणि यांचा आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. तर इथे बघा, इथे जर आपण केलं 206, हे 0 गेलं, हे 0 गेलं, 206 1 206, 206 त्रिक, म्हणजेच इथे आपण इथे जर असं केलं 206 गुणिले 3 केले तर 7 18 आणि 3 म्हणजे 318 होतात. 3 दुणे 6, 618 होतात. 721 मधून 618 वजा केले तर 11तून 8 गेले 3 उरतात, 1तून 1 गेला 0, 103 उरतात. आणि त्याच्यावर हे 0 जर घेतलं तर काय होईल, 206 गुणिले 5 केले, 6 पंचे 30 होतात आणि हे 10 झाले. बघा इतके आले. म्हणजेच इथे काय झाले, या सगळ्यांना भाग गेला तर 35% आले. उत्तर किती आलं, 35%. आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर. ह्याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 58 नंबरचा क्वेश्चन आहे. 96,431 मधील दशांश स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत. दशांश स्थान म्हणजेच इथे बघा की आपल्याला
ही संख्या दिलेली आहे, त्याचं दशक स्थान म्हणजे हे झालं, दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आणि हजार एकक दशक शतक आणि हे हजार बरोबर आहे. म्हणजे इथे झाले 1 2 3 म्हणजे हजार स्थानची किंमत अशी झाली आणि दशक स्थानची किंमत किती झाली तर ही 30 झाली. आता हजार स्थानच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आपल्याला पट विचारली आहे. दशक स्थानची किंमत 30 आहे आणि हजार स्थानची म्हणजे 1000 प्लेसची किंमत किती आहे 6000 आहे. म्हणजे 6000 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. हे शून्य कट केले तर इथे आपल्याला भाग द्यायचा आहे. 3 1 3 3 2 6 आणि हे 2 शून्य इथे दिले तर उत्तर काय मिळतं 1/200 पट. हे झालं तुमचं पूर्ण उत्तर आणि त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. ह्याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच बघूयात. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला जर आधीचे 26 ते 50 पर्यंतचे स्पष्टीकरण बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ती स्पष्टीकरण बघू शकता आणि तुमची उत्तरं चेक करू शकतात. ही स्पष्टीकरण माझी तुम्हाला आवडत असतील तर नक्की, समजत असतील, सोपे वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांची उत्तरं चेक करता येतील. आणि एप्रिल महिन्यामध्ये 4थी 7वीची जी परीक्षा होणार आहे स्कॉलरशिपची शिष्यवृत्तीची, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा लाभ होईल. चला तर पुढचा आपण 59 नंबरचा प्रश्न बघूया. नंबरचा प्रश्न आहे, एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात, तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागेल. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात, तर किती ग्रोस म्हणजे 16 पुस्तकांसाठी किती पानं लागतील. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर 36 गुणिले 16, 16 पुस्तकांसाठी 36 पानांप्रमाणे किती पानं होतील, किती पेजेस होतील, किती कागद होतील याप्रमाणे करायचंय. 16 सकम 72, 2 हातच्याला 7 आले, 16 त्रिक 48, 48 आणि 7. आणि एक ग्रोस बरोबर किती होतो बघा, एक ग्रोस बरोबर 144 कागद होतात. म्हणून 572 भागिले 144 केले तर आपल्याला ग्रोसची संख्या मिळते. तर याला आपण केलं भागाकार केला तर एकूण किती होतात 4 ग्रोस होतात. यांचा जर भागाकार केला तर बघा 4 इथे 6 आहे, एक्स्ट्रीमली सॉरी. तर 16 सकम 96 होतात आणि इकडे 9 हातच्याला आहेत. याप्रमाणे इथे बघा 36 पानांसाठी एक पुस्तक, तर 16 पुस्तकांसाठी किती 36 गुणिले 16 केले तर 576 येतात. हे पाने येतील आणि एक ग्रोस बरोबर 144 कागद म्हणा किंवा पानं म्हणा. आता एवढे होतात तर एवढ्या पानांचा किती ग्रोस होईल, म्हणून याला जर आपण भाग दिला तर किती होतात 4 चोक 16 होतात, 1 हातच्याला 14 चोक 56 आणि 1 57 म्हणजेच किती होतात 4 ग्रोस होतात. म्हणजे त्याचं उत्तर किती झालं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचा 60वा प्रश्न आहे 60 नंबरचा. अमोलने एक सायकल इतक्या रुपयांस विकल्याने त्याला इतके रुपये तोटा झाला, तर सायकलची खरेदी किंमत किती. आता खरेदी बरोबर काय होतं, खरेदी बरोबर विक्री अधिक तोटा, कारण विक्रीपेक्षा तोट्याची खरेदीची किंमत जास्त असणार आहे विक्रीपेक्षा. म्हणून आता हिच्यामध्ये काय दिलेलं आहे इतकं दिलेलं आहे, पण इतकी सायकल त्याने विकली आणि इतका तोटा म्हणजे 7980 अधिक 1050 यांची जर बेरीज केली तर 0चा 0 8 5 13 हातच्याला 1 9 आणि 1 10 हातच्याला 1 म्हणजेच 9030 रुपयांची ही काय झाली खरेदी किंमत असेल. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ला. त्यानंतरचा पुढचा 61 नंबरचा प्रश्न बघा.
61 नंबरचा, एक आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. जर आयताची लांबी 18 व रुंदी 14 असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता ह्यामध्ये बघा आपल्याला असा काय दिलेला आहे, एक आयत दिलेला आहे आणि त्याची लांबी 18 सेंटीमीटर दिली आहे आणि रुंदी 14 सेंटीमीटर दिली. दोघांची परिमिती, आता आयताची परिमिती जी दिलेली आहे तर ती किती येणार? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले 18 अधिक 14, म्हणजे यांची जर बेरीज केली 18 आणि 4 22, 22 आणि 10 32, 32 2 गुणिले 32 म्हणजेच 32 दुणे 64 सेंटीमीटर काय आली परिमिती. एवढीच परिमिती कोणाची आहे? चौरसाची परिमिती आहे. मग आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? परिमिती दिलेली आहे तर क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजेच बाजू काढायची आहे. चौरसाची आपल्याला काय करायची? बाजू काढायची आहे. म्हणजेच परिमिती बाजू बरोबर परिमिती भागिले 4. म्हणजेच इथे काय करायचं? 64 भागिले 4 केले तर इथे 16 सेंटीमीटर काही चौरसाची, हा आपण जर इथे असा चौरस घेतला तर त्याची सर्व बाजू काही 16 येईल आणि आपल्याला त्याचे क्षेत्रफळ 16 सेंटीमीटर येईल आणि त्याचे एरिया म्हणजेच क्षेत्रफळ विचारलं आहे तर 16 मल्टिप्लाय बाय 16, 16चा वर्ग करायचा तो येतो 256 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे चौरस सेंटीमीटर आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर, म्हणून उत्तर येईल पर्याय 1 बरोबर. त्यानंतर 62 नंबरचा प्रश्न आहे, खालील वजाबाकीत चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? आता यामध्ये बघा जे दिलेलं आहे चौकोन आणि त्रिकोण अनुक्रमे पाहिजे. तर 17 मधून इथे 7तून 9 गेले तर त्रिकोण येतील. 7तून 9 जात नाही म्हणून आपण इकडून हातचा घेणार आहोत. तर ते कसं येईल बघा, इकडून आपण कट केले तर ते 17 आले. 17 मधून 9 गेले तर इथे बरोबर किती येतील? 8 येतील. म्हणजेच आपल्याला त्रिकोणाची संख्या, आता आधी इथे आपल्याला त्रिकोण 8 मिळाला, असा पर्याय कुठे? इथे आहे आणि इथे आहे. मग आता हा का हा? तर ते शोधूया. मग इकडून हातचा दिला म्हणजे इकडे 0 झाला. या बाजूने आपण हातचा घेतला तर 10 घेतले, 10तून 2 गेले 8 झाले. आपण इकडून हातचा दिलेला आहे बरोबर आहे. म्हणजेच इथे काय आलं की इथे अशी संख्या आली पाहिजे की म्हणजे इथे 0 जर घेतले तर एक हातचा इकडे दिला म्हणजे इकडून घेतला तर इथे 10 होतील, 10ने इकडे 9 झाले. म्हणजे बघा याप्रमाणे जर आपण इथे असं व्यवस्थित लिहून घेतलं, इथे 0 1 7 आणि इथे 1 3 2 2 9 यांची जर वजाबाकी केली तर इथे कट केले हे 17 झाले. 17तून 9 गेले 8 येतात. एक हातचा आपण इकडे दिला होता म्हणजे 0 झाला. तर इकडून एक हातचा घेतला, इथे 10 झाले. 10तून 2 गेले 8 उरले. एक हातचा इकडे द्यायचा होता पण इथे 0 असल्यामुळे इथून आपण हातचा घेतला 10 आणि इथून आपण एक हातचा शेजारी दिलाय म्हणजे 9 झाले आणि इथे 2 आले. म्हणजेच बघा आपल्याला इथे चौकोनामध्ये काय मिळालं? 0 मिळालं आणि त्रिकोणामध्ये आपल्याला काय मिळाले? 8 मिळालं. म्हणजेच तो पर्याय काय असेल? 0 आणि 8, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा 63 नंबरचा प्रश्न बघा पटकन कसा सोडवायचा होता. एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी होते. त्यातील इतके विद्यार्थी बसने आणि 3/11 विद्यार्थी सायकलने तर उरलेले पायी येतात. तर विद्यालयात पायी किती विद्यार्थी पायी येतात? आता आपल्याला इथे काय करायचं? इथे ट्रिक्स वापरायची आहे. जर आपण एकूण याच्यापैकी इतके आपण असं केलं तर 2 अधिक 7 2/7 अधिक 3/11 यांची आधी बेरीज करून घ्या. तर ती किती होती? इथे छेद समान करायचं आहे. तर ट्रिक्सने आपल्याला सोडवायचं आहे. यांचा जर गुणाकार केला 11 दुणे किती होतात? तर तो 22 होतो आणि ह्यांचा गुणाकार केला 7 त्रिक किती होतात? 21 होतात. यांची बेरीज करायची आणि ह्यांचा गुणाकार करायचा. 11 7 77 आला. यांची बेरीज केली तर 22 23 23 आणि 20 43/77 येतात. एवढा विद्यार्थी कशाने जातात? सायकलने जातात. तर उरलेले पायी जाणारे काय करायचं? तर 77 मधून काय करायचे? 43 मायनस करायचे. येणारी वजाबाकी किती येणार? तर 34 येणार आणि छेदस्थानी आपल्याला काय करायचं? 77 लिहून टाकायचे. 34 म्हणजे 43 भाग बरोबर किती आहेत?
आपल्याला पायी जाणारे पाहिजेत, पायी जाणारे भाग इतके आहेत आणि एकूण संख्या दिली आहे म्हणजे 77 भाग बरोबर. आता इथे काय करायचं, 77 भाग बरोबर किती होतात, 924 होतात. तर 34 भाग बरोबर किती, यांचा करा तिरकस गुणाकार. 924 गुणिले 34 आणि त्याला 77 ने काय करायचंय, भाग द्यायचा आहे. आणि हे उदाहरण सोडवलं तर उत्तर येतं 77 × 77, 77 × 77 म्हणजे 92 मधून 77 वजा केले तर 15 उरतात. त्याच्यावर हे 4 घेतले तर 154. बघा 77, 92 मधून 77, 92 मधून 77 मायनस केले तर 15 येतात. त्याच्यावर हे 4 घेतले तर 154 होतो आणि 77च्या दुप्पट किती होतात, 154. म्हणजे हे केले तर 12 होतात. आणि 12 गुणिले 34 यांचा गुणाकार केला, 12 मल्टिप्लाय बाय 32, 12 दुणे 12 चोक 48, 4 हातच्याला 12 त्रिक 36 आणि 4 40. म्हणजे इतके काय असतील, पायी चालणारे. तुम्ही असंही काढू शकता किंवा असं करा, किंवा तुम्ही असं पण करू शकता. 924 गुणिले आपल्याला बसने जाणारे विद्यार्थी 207 दिलेत, तर बसने जाणाऱ्यांची संख्या काढा. 7 × 7, 7 × 1 7, 7 त्रिक 21, 1 उरले 14, 7 दुणे 14. आता ह्यांचा गुणाकार करा. 2 दुणे 4, 2 त्रिक 6 आणि 2 1 2. म्हणजे इतके काय जातात, तर बसने जातात. नंतर आता आपल्याला सायकलने जाणारे, सायकलने जाणारे किती आहेत, 924 गुणिले इथे दिलेले आहेत 311. म्हणजे याचा ह्याप्रमाणे केलं. 11 × 11, 11 × 8 = 88, 4 उरले 11 चोक 44. म्हणजे यांचा जर केला 4 त्रिक 12, हातचाला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25. इतके बसने जातात. ह्यांची बेरीज करा. 2 आणि 4 ची बेरीज झाली 6, 6 आणि 5 11, हातचाला 1, म्हणजे हे झाले इतके. आता आपल्याला पायी जाणारे पाहिजे. पायी जाणारे एकूण किती होते, 924. तिच्यामधून हे बसने आणि सायकलने जाणारे वजा केले तर आपल्याला पायी जाणारे मिळतील. 14तून 6 गेले 8, 1 हातचा इकडे दिला, 1तून 1 गेला 0, 9तून 5 गेले 4. म्हणजे असं करा, असं करा का असं करा, दोघांनी उत्तर काय येतं, सारखंच येतं. म्हणजेच काय येतो, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. नेक्स्ट क्वेश्चन 64 नंबरचा. इष्टिकाची ती QKLR या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय. आता या पृष्ठाच्या लगत नाही म्हणजेच काय, बघा याला हा पृष्ठ जोडून आहे, याला हा पृष्ठ जोडू नये, याला तो जोडू नये आणि याला जोडू नये. फक्त जे समोरासमोर किंवा विरुद्ध पृष्ठ असतात ते लगत नसतात, म्हणजेच काय, शेजारी नसतात, म्हणजे विरुद्ध असणारे. PQRS हा लगत नाहीये, म्हणून आपल्याला इथे काय येईल, आता इथे PS आपल्याला कुठला दिलाय, QKLR याच्या समोरील ही बाजू आहे PSMJ किंवा PJMS, कसंही वाचा. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येईल, म्हणजे याच्या अपोजिट काय येणार, हा येणार. यांची समोरासमोरची अपोजिट येणार, ते शेजारी येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर 65 नंबरचा क्वेश्चन होता बघा. 10,800 रुपयांचे 10.6 दराने 1,944 सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील. वर्ष पाहिजे आहेत आपल्याला, तर काय काढायचं, इकडे n बरोबर काय करायचंय, आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे 1,944 गुणिले 100 करायचे आणि भागिले काय करायचं, मुद्दल करायचं आहे आणि गुणिले दर 6 दिलाय. यांचा काय करायचं, आपल्याला गुणाकार करून टाकायचा. आता हे आपण जर याचा भागाकार केला तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले आणि यांचा जर भागाकार केला तर बघा इथे 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18 होतात. म्हणजे 6 ने भाग जातो, 6 × 1 = 6 आणि 6 त्रिक 18, 1 उरला, 6 दुणे 12, 2 उरले, 6 चोक 24 इतके उरले. आता याच्यामध्ये जर आपण केले तर याला 3 ने जर भाग केला 108, 1 108, 108 त्रिक म्हणजे 108 ला जर आपण 3 ने जर गुणलं तर 200
324 उत्तर मिळतं. म्हणजे याप्रमाणे आपण जर केले 108ला जर आपण 3 जर गुणलं 8 त्रिक 24 4 हातच्याला 2 3 0 0 आणि 2 2 होतात 3 1 3. म्हणजेच इथे आपण हे 1 1 केला आणि इथे 3 केले. म्हणजे उत्तर किती होतं? उत्तर किती आलं? 3 वर्ष. आणि तो आहे पर्याय क्रमांक 2 वर. त्यानंतर 66 नंबरचं उदाहरण बघा. किसनरावांनी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. म्हणजे 15 फेब्रुवारी ते 14 एप्रिल यापर्यंत किती दिवस होतात आपल्याला ते काढायचंय. आणि त्याची बिलाची रक्कम इतकी रुपये असेल तर दुधाचा प्रति लिटर भाव काढायचा आहे. म्हणजे एकूण आपल्याला आधी किती लिटर दूध काढावं लागणार, किती लिटर दूध घेतलं हे बघायचंय. तर बघा फेब्रुवारी पासून, आता फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो? तर इथे झाला फेब्रुवारी महिना आणि मार्च आणि एप्रिल ह्याप्रमाणे जर आपण केलं तर इथे 2020 म्हणजे लीप वर्ष आलं. 29 मधून काय करायचे? 15 पासून घेतलेत म्हणून इथे काय करायचं? 15 वजा करायचे. तर इथे 4 आणि इथे 14 दिवस काय असतील शिल्लक राहिले? 14 अधिक मार्च महिना 31 दिवसांचा आणि 14 एप्रिल पर्यंत. म्हणजे याप्रमाणे दिवस येतील. यांची सगळ्यांची बेरीज करायची. 14 आणि 14 28, 29 9 हातच्याला 2. म्हणजे इथे इतके काय झाले? दिवस झाले. आणि प्रत्येक दिवशी 1 लिटर आहे म्हणजेच किती लिटर दूध झालं? 59 लिटर दूध झालं. आणि त्या दुधाची किंमत किती आहे? इतके आहेत. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? तर 3540 ला काय करायचं आहे? आता इथे बघा की फेब्रुवारी 15 तारखेला त्यांनी घेतलेला आहे. म्हणजेच काय करायचं? हा दिवस घ्यायचा. म्हणजे आधीचे 14 दिवस घेतलेले नाहीयेत म्हणून काय करायचं? ते 14 दिवस सोडून द्यायचे आणि पुढचे 15. म्हणजे इथे किती झाले? 15 दिवस झाले. 15 लिटर घेतले. 15 अधिक 1 16, 16 आणि 4 20 होतात. 20शी 0 2 हातच्याला म्हणजे इथे किती झाले? 60 झाले. 3 आणि 1 4 4 आणि 2 60 झाले. म्हणजे एकूण किती लिटर दूध घेतलं त्यांनी? 60 लिटर घेतले. 29 मधून आपल्याला इथे 14 दिवस करायचे होते म्हणजे 15, कारण ही 15 तारीख आपल्याला धरावी लागेल कारण इथे पासून दिलेलं आहे. नंतर असतं तर आपल्याला हे करावं लागलं असतं. म्हणजेच इथे किती झाले? 60 लिटर झाले. आता यामध्ये आपल्याला काय करायचं? याला 60 ने काय करायचं? भाग द्यायचा आहे. हे 0 गेले. 6 1 6, 6 35 6 6, 6 पंचे 30, 5 उरले. 6 9 54. म्हणजेच किती झाले? 59 रुपीज काय झाले? पर लिटर. एका लिटरला किती? 49 लिटर रुपये दूध आहे ते. म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा 67 नंबरचा प्रश्न बघा. 7/11 मधून किती वजा केले असता वजा बाकी 3/7 येईल? म्हणजे हे लिहिताना आपल्याला कसं येईल? 7/11 मधून किती वजा केले तर आपल्याला उत्तर किती येईल? 3/7 येईल. याचाच अर्थ काय की याच्यामधून हे वजा करा. 7/11 वजा 3/7 करा. हे इकडे आणि चौकोन इकडे करा. म्हणजेच इथे बघा आता इथे आपल्याला काय करायला लागेल? पुन्हा आपल्याला काय करायचं? ट्रिक्स वापरायची आहे. ट्रिक्स कशी वापरायची? यांचा काय करायचं? गुणाकार करायचा. 7 7 जा किती होतात? 49 होतात. बरोबर आहे? 49. हे वजाचं चिन्ह वजा द्यायचं आहे. ह्यांचा गुणाकार करा किंवा ह्यांचा गुणाकार करा. 11 त्रिक 33 होतात. तर ह्यांची वजाबाकी केली. 9तून 3 गेले 6 उरले. 4तून 3 गेल्या 1 उरला. आणि ह्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. म्हणजेच इथे आपल्याला उत्तर काय मिळेल? 16/77 वजा केले तर 3/7 मिळणार. आणि तो पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 वर आहे. म्हणजेच याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं. चला तर आपण पुढचं उदाहरण सोडवूया. तत्पूर्वी जर तुम्हाला किती मार्क्स मिळाले, किती प्रश्न बरोबर आहेत, तुमचं काय चुकलं काय नाही हे तुमचा क्वेश्चन सेट कोणताही असू देत ABCD पैकी प्रत्येकाला हे सगळे प्रश्न आहेतच आहेत. अगदी इंग्लिश मिडियमच्या मुलांना सुद्धा आहे. तर त्यांनी आपापला काय करायचं आहे? पेपरमधील तो क्वेश्चन इकडे तिकडे झाला असेल, फक्त प्रश्न क्रमांक वेगळा असेल पण हा क्वेश्चन एकच असणार आहे. तर त्याप्रमाणे इंग्लिश मिडियमवाल्यांना सेम प्रश्न इकडे इंग्लिशमधून आहे. तर
उत्तर सगळ्यांचे तिन्ही माध्यमांचे उत्तर काय येणार आहे, सारखेच येणार आहे. म्हणून प्रत्येकाने आपले उत्तर चेक करायचं आहे. (68) नंबरचा प्रश्न आहे. 24,500 अधिक 8,800 अधिक 8,500 बरोबर किती? आता बघा इथे 24,500 म्हणजे 24,000ला काय आहेत, कमी आहेत, म्हणजे 23,000. इथे यांची बेरीज करताना कसं येईल, 23,750 हे झाले 24,500. 8,500 म्हणजे 800च्या वरती पावभाग, म्हणजेच हे 8 आणि 25 पावभाग म्हणजे 825 असे झाले. आणि 8,500 8,500 म्हणजे 8,500 यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे. 5चे 5, 5 आणि 2 7 होतात. 8 आणि 7 15, 15 आणि 5 20 होतात. हातच्याला 2, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, हातच्याला 1 केलं तर 33,075 येतात. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे हे सोडवायचं होतं. त्यानंतर 69 नंबरचा आहे. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज. बघा एकक स्थानी 3 अशा 2 अंकी संख्या कोणत्या आहेत, मूळ संख्या, त्यांची बेरीज करायची आहे मूळ संख्यांची. आणि दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज करायची. आधी आपण काय करूया, एकक स्थानी असलेल्या 3, नंतर 13, नंतर 23, नंतर 43, नंतर 53, नंतर 83 प्लस 73 राहिले आपले, ते करायचे आहेत. नंतर इतके. आता ह्याप्रमाणे आपल्याला काय करायची, यांची बेरीज करायची. आणि दशक स्थानी, दशक म्हणजेच 10th प्लेसला आपल्याला 3 असलेल्या संख्या कोणत्या कोणत्या असणार आहे, तर ती आहे 31, त्यानंतर 10th स्थानी आपल्याला एवढेच एकच येणार, 31 आणि 37 यांची बेरीज करा. 9 7 आणि 1 8 आणि इथे 6 68 झाले. आणि यांची बेरीज करा. 1 2 3 4 5 6 7 7 त्रिक 21, हातच्याला 2, 8 आणि 2 10 आणि 7 17 17 18 19 20 झाले. 20 आणि 9 29 झाले. इतके झाले. यांची बेरीज इतकी झाली. आणि याच्यातून वजा करायचे म्हणजे 291 वजा 68 करा. 11तून 8 गेले, 3 उरले. 1 हातचा इकडे दिला. 8तून 6 गेले, 2 उरले. आणि इथे 2चे 2. पण इथे काय दिलंय, 2 अंकी संख्या दिली आहे. मी इथे 3 एक अंकी संख्या धरली, ही जास्तीची धरली म्हणून हिच्यामधून 3 वजा करून टाकले तर ती किती येतील, 220. आणि हे काय झालं, आपलं फुल अँड फायनल उत्तर झालं. याप्रमाणे थोडी मिस्टेक झाली बघा. आपल्याला एकक स्थानी 3 आहे, पण ती काय आहे, इथे आपल्याला 2च अंकी संख्या विचारली आहे म्हणून ही 3 धरायची नाही. एवढ्यांची जर आपण बेरीज केली तर हिच्यातून जर 3 वजा केले तर किती येतील, ते 288 येतील. आणि या 288 मधून काय करायचे, आपल्याला 68 मायनस केले तर 8तून 8 गेले, 0 येईल. 8तून 6 गेले, 2 उरतील. आणि हे 2चे 2. म्हणजे असं करा की असं करा, उत्तर किती येईल, 220 येतील. थोडंसं बी केअरफुल, माझी मिस्टेक झाली, सॉरी. तर याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 70 नंबरचा क्वेश्चन होता बघा. 120 या संख्यांचे सर्व विभाजकांची संख्या किती. 120. आता यांची संख्या बघा, सर्व विभाजक किती असतील, तर यांची 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 2 आणि 1 3 होतात म्हणजे 3ने भाग जातो. याला 20ला 4ने भाग जातो, 0 आहे म्हणून 5ची कसोटी लागते. 2 आणि 3ने जातो म्हणून 6ने भाग जातो. त्यानंतर 7 जर केले
तर 7ने भाग जात नाही. 8ने जर भाग केले तर 8 1 8, उरले 4 0 म्हणजे 8ने पण जातो, 15 28 असे होतात. नंतर 9ने भाग जात नाही कारण त्यांची बेरीज 3 येते. 10ने भाग जातो, त्यानंतर 12ने भाग जातो, 12 10, नंतर 3 5 15, नंतर इथे 4 आले, 20 चोक 20 सक 120 होतात. 5चा भाग गेला तर इथे 24 होतात, 24 पंचे. त्यानंतर 30ने भाग जातो, 30 चोक झाले. नंतर यांचा जर 15 8 120, नंतर 20 जर घेतले, 20 गुणिले 6 घेतले, 6 2 12 इतके होतात. 15 नंतर 20 नंतर 40 आणि शेवटी 60. 60 1 60, 40 त्रिक 120 होतात. 60 दुणे हे होतात आणि सर्वात शेवटी 120 आलं. बघा इतके. आता हे किती आले, किती विभाजक आले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एकूण किती विभाजक आले? 16 आले. आणि तो पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 वर आहे. चला त्यानंतर 71 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला सोडवायचा आहे. आपल्याला रेखांकित भाग दर्शविणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक, रेखांकित केलेला जो भाग आहे, रेखांकित 1 2 3 4 5 6 आणि 7, तर इथे काय आहे? 7 आहे. आणि एकूण भाग 1 2 3 4 5 1 2 3 5 त्रिक 15, म्हणजे याच्या बरोबरीने येणार आपल्याला काय करायचं आहे? सममूल्य एकतर एवढा किंवा एवढं उत्तर येणार किंवा 7च्या पटीमध्ये येणारं उत्तर असेल. यांचा जर गुणाकार केला बघा आपल्याला, इथे जर 5 1 5 5 5 25 केले, 3 दुणे 6 झाले, 3 7 21 झाले, तर इथे किती येतील? 5 दुणे 10 झाले आणि इथे 7 आले. इथे आपल्याला 7/15 पाहिजे, म्हणजे हा पर्याय तर येणार नाही. त्याच्यानंतर दुसरा पर्याय, यांची वजाबाकी करायची. इथे छेद समान करायचा, म्हणजे याला जर 3ने केलं 5 15 त्रिक 45 होईल. तर किंवा आपण मगाशी आपण वरती जी ट्रिक्स बघितली त्यानुसार जर बघितलं तर इथे 3ने गुणलं म्हणजे छेद समान करून केला तर वरती पण 3ने गुणायचं आहे. इथे केले 27 वजा 3 दुणे 6 वजा करायचे आणि इथे छेद समान आला तर 45 केले, म्हणजे यांची वजाबाकी करून उत्तर किती येईल? 7 मधून 1 गेला, 6 गेले 1 राहिला, म्हणजे 26. 27 मधून 6 गेले 21 राहिले आणि छेदस्थानी किती आहे? 45 आहे. याला जर मी रिड्यूस केलं तर हे 3ने भाग जातो, 3 7 21 आणि 3 1 3 3 5 15, म्हणजे उत्तर किती आलं? 7/7/15 आलं. बरोबर आहे. हे आणि हे बरोबर आहे, म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक काय मिळाला? पर्याय क्रमांक 2 बरोबर मिळाला. कारण ह्याचं उत्तर करून बरोबर आपल्याला 7 ह्याच्या बरोबर मिळालं. तर आता ह्याचं जर आपण करून बघितलं तर वजाबाकी बघा, यामध्ये छेद समान आहे म्हणून इथे आपण 15 लिहिणार, 12तून 4 गेले तर 8 येणार, इथे आपल्याला 7 दिलेला आहे म्हणून इथे काय येईल? 7/15च्या ऐवजी इथे 8/15, म्हणजे हा पण चूक गेला. यांची बेरीज इथे 30 दिलेला आहे, म्हणजेच एक वन टाइम लिहायचं. छेद समान आहे, डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणून वन टाइम लिहायचं आणि यांची बेरीज करायची. 9 अधिक 7 केले तर ते 16 होतात. याला जर 2ने भाग दिला तर इथे 8 होतील आणि इथे 15 होतील, म्हणजे इथे होतील 8/15 होतील. म्हणजे योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर 72 नंबरचा प्रश्न आहे बघा. 395.6 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर आहे? तर डेसिमीटर म्हणजे मापन, मेजरमेंट कन्व्हर्शन करायचं असेल तर मी सुंदर ट्रिक्स माझ्या क्लासमध्ये मुलांना सांगितली होती, तर त्यानुसार आपल्याला करायचं असेल तर बघा इथे आपल्याला डेसिमीटर पासून हेक्टोमीटरमध्ये जायचं आहे. तर हिच्यामध्ये असं येईल हेक्टो, नंतर डेका, त्याच्यानंतर मीटर, त्याच्यानंतर डेसिमीटर, ह्याप्रमाणे आहे. तर हे आपल्याला इथे लिहून घेतलं
ह्याप्रमाणे केलं तर एक एक दशांश चिन्ह पुढे पुढे सरकवत जायचं आहे. म्हणजे इथे 1 2 3 म्हणजे हे 3 घरं पुढे जाईल. किंवा आपण याला काय करू, याला छेदस्थानी 1 2 3 म्हणजे 1000 ने भाग दिला तर दशांश चिन्ह 3 घरं पुढे सरकेल. म्हणजे इथे आला तर एक घर इथे येईल, त्याच्यानंतर इथे आला तर पॉइंट इथे येईल, म्हणजे इथे आल्यावर 3 9 हे दशांश चिन्ह ह्याप्रमाणे एक घर पुढे जाईल. कारण याला आपण छेदस्थानी काय केलं, 10 ने भागलं, इथे 100 ने भाग द्यायचा आहे, इथे 1000 ने भाग द्यायचा आहे. कुणाला, या संख्येला. एक एक घर आपल्याला काय करायचं, इथे 3 पॉईंट असं येईल आणि इथे 0.3956 ह्याप्रमाणे उत्तर मिळेल. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ला. किंवा 1 2 3 करायचं आहे, म्हणजे इथे 0 2 घ्यायचा, इथे पॉईंट द्यायचा आणि 3 घरं काय करायचे, पुढे सरकवायचे. म्हणजे इथे 395 हे केले आणि हे तुमचं फुल अँड फायनल उत्तर येतं. ह्याप्रमाणे सोडवायचं आहे. त्यानंतर 73 नंबरचा प्रश्न बघूया. 73 नंबरचा प्रश्न बघा. जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयांना खरेदी केल्या. वाहतुकीसाठी इतके रुपये खर्च झाले, 500 रुपये. त्याने 1600 रुपयास एक याप्रमाणे त्या विकल्या, तर त्याला व्यवहारात किती रुपये नफा झाला. नफा झालेला आहे किंवा तोटा झालेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, अथवा तोटा झालेला विचारलाय. तर मग याच्यामध्ये काय करायचं, 5 खुर्च्या इतक्या रुपयांना खरेदी केल्या आणि वाहतूक खर्च, म्हणजेच इथे आपल्याला काय करायचं आहे, सीपी म्हणजेच खरेदी किंमत काढायची खुर्च्यांची. तर 7,750 अधिक त्याला वाहतूक खर्च जो लागला तो आपल्याला ऍड करायचा आहे. तर हिच्यामध्ये किती होतील, हे 50 जसेच्या तसे इथे होतील. 0 5 7 5 12 होतात, हातचाला एक, म्हणजे इतकी रुपये त्याची काय झाली, 8,250 काय होती खरेदी झाली. आणि त्यांनी 1600 रुपयाला एक याप्रमाणे विकली. म्हणजेच इथे 1600 गुणिले त्याने किती खुर्च्या घेतल्या होत्या, 5 घेतल्या होत्या, म्हणजे 5ची हे काय झाली विक्री किंमत. विक्री किंमत म्हणजेच सेलिंग प्राइस. तर किती रुपयाला होतील त्या, तर 16 पंचे 80 आणि हे 2 शून्य तसेचे तसे. आता बघा की हिच्यामध्ये ही झाली सेलिंग प्राइस विक्री आणि ही झाली खरेदी. तर या व्यवहारात काय झालं की हे मोठे आहेत, म्हणजेच आपल्याला इथे काय करायचं आहे, तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. म्हणजेच इथे 8,250 वजा 8,000 करायचे आहेत. म्हणजेच 250 ने काय झाला रुपये, त्याला काय झाला लॉस झाला, म्हणजेच काय झाला तोटा झाला. आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक, तोटा आहे पर्याय क्रमांक 3. कारण इथे नफा पण दिला, इथे तोटा दिलाय, पण आपल्याला खरेदीची किंमत जास्त आहे विक्रीच्या किमतीपेक्षा, म्हणून तोटा होणार. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा 74 नंबरचा क्वेश्चन आहे. एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ इतके आहे. क्षेत्रफळ दिलं आयताकृती, म्हणजे समजा हा आयत असेल आणि याचं क्षेत्रफळ इतकं दिलं आहे. भूखंडाची रुंदी, रुंदी म्हणजेच ब्रीथ किती दिली, 30 मीटर दिली आहे. तर भूखंडाची लांबी किती, म्हणजेच इथे आपल्याला लेंथ म्हणजे लांबी विचारली आहे. आता आयताचे क्षेत्रफळ काय होते, लांबी गुणिले रुंदी. एरिया ऑफ रेक्टँगल काय होतो, लेंथ इंटू ब्रीथ. आता क्षेत्रफळ दिलेलं आहे 1050 बरोबर. लांबी आपल्याला दिलेली नाहीये, पण रुंदी दिलेली आहे 30, म्हणजे 30 ने काय करायचं, याला भागायचं आहे. म्हणजे एल बरोबर किती होतील, 1050 भागिले 30 करायचे. हे 3 0 0 कट झाले, 3 त्रिक 9, 1 हातच्या लावला, 3 5 15, म्हणजे किती मीटर लांबी राहिली, ही एल म्हणजेच काय लांबी आहे. म्हणजेच 35 मीटर काय मिळाली आपल्याला लांबी मिळाली. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. म्हणून उत्तर करेक्ट आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा आपल्याला पार्ट 2 म्हणजे शेवटचा जो प्रश्न आहे या गणित या विभागाचा 26 ते 75 मधला शेवटचा 75 नंबरचा क्वेश्चन आहे. रोमन संख्या चिन्हात 49 ही संख्या कशी लिहितात. 49 आपण कशी लिहितो, तर बघा ह्यामध्ये आपल्याला 40 अधिक 9 लिहायचे. 40 साठी आपल्याला काय करावं लागेल, तर 40 ची फोड जर तुम्हाला माहिती असेल तर सोपं आहे. जर ते पण येत नसेल तर काय करायचं, 50
वजा 40 करायचे आहेत. म्हणजे 50 साठी आपण एल घेतो, सॉरी इथे 10 घ्यायचे, 50 अधिक 10 घेतले तर 40 येणार. 10 साठी काय होतो, एक्स असतो. आता इथे वजाबाकी असेल तर काय करतो की हे मागे लिहिणार, म्हणजे एक्स एल. 40 साठी आपल्याला काय मिळालं, एक्स एल मिळाला. म्हणजेच इथे काय मिळणार, 40 साठी एक्स एल मिळाला आणि प्लस 9 साठी आपण आय आणि एक्स करतो. म्हणजेच या दोघांची बेरीज केली तर हे बेरजेचं चिन्ह काढून टाकायचं आणि एकत्र लिहायचं, एक्स एल आय आणि एक्स, एक्स एल आय एक्स, असं कुठे आहे, एक्स एल आय एक्स. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण 50 प्रश्न मी स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. या आधीचा एक भाग आहे, त्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तुम्हाला हे सगळे उदाहरणं सोडवलेले आवडले असतील, समजले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे तुमचे मार्क्स किती मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. जर तुम्हाला बुद्धिमत्तेची असेच स्पष्टीकरण हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते लगेच बघता येईल. चला तर आपण इथेच थांबतो आहोत. पुढचा व्हिडिओ आपण भाषा या विषयाचा बघणार आहोत आणि त्यानंतर पेपर 2 चे इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा बघणार आहोत.